रिसगाव आणि MIDC कॉलनी मोहपाडा परिसरात सलग झालेल्या घरफोडी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर रसायनी पोलिसांनी परराज्यातील कुख्यात धार गँगचा पर्दाफाश करत मोठा सनसनाटी ब्रेक थ्रू केला आहे. मध्य प्रदेशासह अनेक राज्यात सक्रिय असलेल्या या टोळीतील आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपयांचं सोनं, रोख दागिने आणि चोरीस केलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे. या प्रकरणात रसायनी पोलीस ठाण्यात दाखल 4 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून फ्लॅटमध्ये घुसखोरी करत सोनं आणि रोख रक्कम लंपास करीत होते. घटनास्थळांवरील CCTV फुटेज पोलिसांसाठी निर्णायक ठरले. फुटेजच्या आधारे तपास थेट मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर यांच्या पथकाने बगोली तालुका कुक्षी जिल्हा धार येथे धाड टाकून प्रकाश आलवा याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून घरफोडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच या टोळीतील दुसरा मुख्य आरोपी सुरेश शेंगर हा कर्नाटक कारागृहात अटकेत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय भांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या धडाकेबाज मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, ASI कोळेकर, पोलीस हवालदार रणजित खराडे, अनंत थोरात, सुशांत पिंगळे, संतोष म्हात्रे तसेच पोलीस शिपाई गिरीश नगरकर, होळे आणि ऋषी पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान घरफोडी आणि चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सोसायट्या आणि इमारतींमध्ये CCTV कॅमेरे बसवावेत. तसेच संशयित हालचाली आढळल्यास तात्काळ डायल 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे. रसायनी पोलीस स्टेशनमध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या इतर भागात पण 2025-2024 मध्ये अशी घरफोडी घडलेली आहे की ते टाउनशिप्सला टार्गेट करतात आणि तशी 3 घटना रसायनी पोलीस स्टेशनला झालेली होती. त्याच्यात रसायनी पोलीस स्टेशनने खूप कौशल्यपूर्ण तपास करून तपास पथकमध्ये कुठे आहे या तपास पथक मध्ये श्री संजय बांगर, रसायनी पोलीस स्टेशन इंचार्ज, त्यासोबत श्री मंगेश बाचकर, श्री PSI श्री प्रकाश माळी, ASI कोळेकर, पोलीस हवालदार रणजित खराडे, पोलीस हवालदार अनंत थोरात, पोलीस हवालदार सुशांत पिंगळे, पोलीस हवालदार संतोष म्हात्रे, PC गिरीश नागरकर, PC होळे आणि PC ऋषी पवार यांनी टेक्निकल एव्हिडन्सचे सोबत ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून धार मधली गँग, धार मध्य प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे, तिथली एक गँग निष्पन्न केलेली आहे. आणि जरी याच्यात जे मुद्देमाल आहे गेलेला तो एका गुन्ह्यात 1,79,000 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 1,21,000 असा रोख रक्कम 100% रिकव्हरी झालेली आहे. जरी या गुन्ह्याची अमाऊंट कमी असला पण स्वतःहून आमच्या सोबत अशी घटना घडलेली आहे ज्याच्यात आपल्या घरी जर HBT घडली, घरफोडी घडली, तर त्याचा एक भय जे आहे ते खूप दिवसापर्यंत आणि महिन्यापर्यंत राहतोय. त्यामुळे एक दुसरा मी सांगू इच्छिते की धार गँग एक असा आहे जे गँग त्यांनी 2 गँग पकडलेले आहे. त्याच्यातले 2 सध्या आरोपी ताब्यात आहे. अजून बाकींना हे शोध घेणार आहे. तर तिथलं वैशिष्ट्य आहे की दर दिवशी कोणते ना कोणते जिल्ह्याची राज्याची टीम तिथे येऊन बसलेली असतात. तर ते सराईत तसं घरफोडी, चोरी करणारे आहे आणि तसे सराईत गुन्हेगारांकडनं तपास करून रिकव्हरी प्राप्त करणे पण एक खूप कौशल्याची गोष्ट असते. याच्याबद्दल मी पूर्ण रसायनी टीमचा कौतुक करते आणि त्यांचे अभिनंदन करते. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी.